नमस्कार सर्वांना. माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत निफ्टीची डेली, वीकली आणि 5 टाइम्समध्ये 5 मिनिट्समध्ये काय रेंज असू शकते. हे आपल्याला डेलीचा चार्ट दिसत आहे. मी इथं ऑलरेडी एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये निफ्टी राहू शकते. हे आपण पाहत आहात अशा प्रकारे याच्यामध्ये आपण बघू शकतो 24,468 आणि 24,800 मध्ये ह्या रेंजमध्ये निफ्टीने ब्रेकआउट दिलेला आहे. इथं पाहू शकता आपण दोन्ही रेंजमध्ये. तर डेला हा आहे. आपण वीकली पाहूया. वीकलीमध्ये कुठे बघा, वीकलीमध्ये सुद्धा तेच रेंज आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो. वीकलीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता हे वीकलीच आहे. वीकलीमध्ये सुद्धा आपल्याला तीच रेंज दिसत आहे 24,400 आणि 24,800 मध्ये. मग वीकली ह्याच्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये निफ्टी राहू शकते. जर हा रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर निफ्टी वर जाऊ शकेल. रेजिस्टन्स सपोर्ट जर ब्रेक झाला तर निफ्टी खाली येऊ शकते. हे आपल्याला माहितीच आहे. आपण ॲक्च्युली ट्रेडिंग करतो 5 मिनिटाच्या ह्याच्यावरती. 5 मिनिटाचा पण आपण चार्ट पाहूया मित्रांनो. 5 मिनिटाच्या चार्टला आपण पाहू शकतो की निफ्टी आणि बरोबर आपण जे सपोर्ट केलेला आहे, आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सची जे रेखा आखलेली आहे ते बरोबर त्याच्यामध्येच आपल्याला निफ्टी 5 मिनिटच्या रेंजमध्ये सुद्धा दिसून येत आहे. पाहू शकता आपण मित्रांनो हे कशा प्रकारे निफ्टी त्याच्यामध्येच खेळत आहे. इथं पण तुम्ही पाहू शकता बरोबर. इथं सुद्धा 5 मिनिटाच्या स्तरावरती निफ्टी इथं सुद्धा टच होऊन इकडे खाली गेलेली आहे निफ्टी. तर आपण ह्या प्रकारे तुमचा ॲनालिसिस बांधू शकता. जर सपोर्टमधून जर निफ्टी खाली आली 24,400च्या तर तुम्ही सेल करू शकता. इथं ऑप्शन पी घेऊ शकता किंवा इथं आपण इथेच्या पुढे आले तर बाय करू शकता. तर ह्या रेंज आपण तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो निफ्टी 50 मध्ये ट्रेड करण्यासाठी. बस, थँक्यू व्हेरी मच.